आता आपण पाहणार आहोत महत्त्वाची बातमी। राज्यातील विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये तापमानामध्ये लक्षणीय वाढ झाली आहे। अनेक भागात उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती निर्माण झाली आहे। अकोल्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशी पारा 44°C वर गेलाय आणि त्यामुळे अकोलेकरांना कडाक्याच्या उन्हाचा सामना करावा लागतोय। राज्यामध्ये सध्या काही भागांमध्ये उष्ण आणि दमट वातावरणाची नोंद आहे। त्यामुळे अनेक भागातील कमाल तापमानामध्ये वाढ झाली आहे। पुढील काही दिवस ही स्थिती कायम राहील असाही अंदाज आहे आणि त्यामुळे नागरिकांना तीव्र उन्हाचा सामना करावा लागतोय। पुढील 4 दिवसात राज्यातील काही भागातील कमाल तापमानात 1 ते 2°C वाढ होईल अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। मुंबईसह कोकण पट्ट्यामध्ये उष्ण आणि दमट वातावरणाची नोंद होते, त्यामुळे नागरिकांना उन्हाचा त्रास सहन करावा लागतोय। आपण यावर एक नजर टाकूयात ग्राफिक्समधून। तर अकोल्यामध्ये 44.2°C, अमरावतीमध्ये 44°C, तर वर्ध्यामध्ये 43.9°C, नागपूरमध्ये 43.4°C, सोलापूरमध्ये 43.3, मालेगावमध्ये 43.2°C इतकी नोंद झाली आहे। तर बीडमध्ये 43.1°C, गडचिरोलीमध्ये 42.6, जळगावमध्ये 42.6°C इतकी नोंद झाली आहे। चंद्रपूरमध्ये 42.6, यवतमाळमध्ये 42.8 आणि वाशिममध्ये 42.6°C इतकी नोंद झाली आहे। 12 ते 4च्या दरम्यान तुम्ही घरातून बाहेर पडणं टाळा आणि जर तुम्हाला अगदीच जायचंच असेल तर स्कार्फ बांधणे, सनग्लासेस, टोपी घालणे, छत्री घेणे या गोष्टी तुम्ही पाळा। नंतर सनस्क्रीनचा वापर करा आणि ढिले सुती कपडे घाला आणि फिक्या रंगाचे असावेत, त्याच्यामुळे हीटस्ट्रोकचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल। तर एखाद्या व्यक्तीला उष्माघातामुळे जर स्ट्रोक बसला असेल किंवा इतर काही लक्षणं असतील जसं की डोकेदुखी, मळमळणे, चक्कर येणे आणि उलटी होणे आणि जर काही एखादी व्यक्ती उष्णतेमुळे रस्त्यावर पडली असेल तर त्या जागी आपल्याला त्या व्यक्तीच्या अंगावर थंड ओल्या फडक्याने पुसून घेणे, डोक्यावर थंड पाण्याने पुसून घेणे, शुद्धीत असेल तर त्याला थंड पाणी प्यायला देणे, मोकळ्या हवेच्या ठिकाणी त्याला सावलीमध्ये बसवणे, ही काळजी त्या जागी आपल्याला घेता येऊ शकते।